प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि मंदिरे ही लोकांपर्यंत पोचावी म्हणून विरासतच्या माध्यमातून ज्या काही सर्व गोष्टी शक्य आहेत त्या आपण करतो आहोत. आणि साधारण 10 ते 12 वर्ष अखंड उत्खनन केल्यानंतर ज्या वेळेला ती जागा आपल्या समोर आली त्यावेळेला लक्षात आलं की ही जमिनीच्या खाली 7 मजले खोल बांधलेलं विष्णूचं मंदिर आहे. राणी की वाव. त्या चंदेलांच्या कालखंडामध्ये भारतातली सगळ्यात सर्वोत्तम मंदिरं घडवली गेली जी म्हणजे खजुराहोची मंदिरं. ती साधारण मध्यरात्रीच्या सुमारास त्या स्वर्ग मंडपाच्या मधून असा तो चंद्र पूर्ण प्रवास करत करत येतो. 1-1.5-2 मिनिटं तो बरोबर त्या मध्यभागी असतो आणि परत त्याचा पुढचा प्रवास चालू होतो. पण आज तुमच्या माझ्या जिवंत आयुष्यातली सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर राम मंदिर उभं राहताना बघणं. राम हा सीतेपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून आपल्या शरीरातला प्रत्येक कण ताकद वापरून राम सेतूचं बांधकाम करणारी ही वानर सेना आपल्याला दिसायला लागते. आणि मग ती शिल्प, ती दगड आपल्याशी बोलायला लागतात. या मंदिरांवरती फक्त देवादिकांची शिल्प आहेत का तर अजिबातच नाही. या मंदिरांवरती सगळ्या मानवी भावभावना या तेवढ्याच मुक्त हस्ते कोरलेल्या आपल्याला बघायला मिळतात. आणि तुम्ही जर बघितलं तर हे खजुराहो मधलं शिल्प आहे आणि इथे ती आयलाइनर लावते बरं का डोळ्याला. तो म्हणतो की अरे मी एवढा परमपराक्रमी रावण आणि मला आठवतात म्हणजे काय, मी हा अख्खा कैलास पर्वत उचलतो आणि लंकेमध्ये घेऊन जातो असं म्हणून तो त्या कैलास पर्वताच्या खाली घुसतो आणि आपल्या 20 हातांनी तो अख्खा पर्वत उचलायला चालू करतो. इंद्रनील सरांचा मंदिराचा देशा हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सहपरिवार या ठिकाणी आम्ही आलो होतो. आणि अतिशय सुंदर म्हणजे आपलं अध्यात्म, इतिहास आणि विज्ञान याची सांगड इतक्या उत्तमरित्या घातली आणि त्याची नक्कीच श्रोत्यांवर भुरळ पण पडली आहे. आणि यामध्ये कुठेही अवाजवीपणा असा कुठे जाणवला नाही. म्हणजे प्रत्येक मुद्दा, प्रत्येक मूर्ती, प्रत्येक शिल्प याला काही ना काही आधार आहे. मग तो शास्त्राचा असेल, पुराणाचा असेल किंवा विज्ञानाचा असेल. अतिशय सुंदर लेक्चर झालं, तर खूप माहिती मिळाली. जे दगड बोलतात असं जेव्हा सर बोलले ते खरंच आता जेव्हा मी बघून आलेली जी शिल्प आहे ते आता मी रेकग्नाइज आठवतेय की ती खरंच अशी होती. पुढच्या वेळी जेव्हा पण आम्ही मंदिरात जाऊ तर आम्ही नक्कीच लक्ष देऊन आणि बघू. आणि मी खूप मंदिरं पाहिली पण आहेत पण एवढ्या बारकाईनं कधी बघितलं गेलं नाही. बरीच मंदिरांमध्ये शिल्प खूप छान आहेत आणि मी काही बघितली पण आहेत, त्यातली काही मला समजली पण काही जी अगदी बारकाईनं बघायची होती त्या सरांनी, इंद्रनील सरांनी खूप छान सांगितली. तुला कार्यक्रम कसा वाटला? छान. मला तर हा प्रोग्राम आवडला. जेव्हा पण कुणाच्या कानावर विरासत हा शब्द पडेल तर त्यांनी नक्की इंद्रनील बंकापुरे सरांशी संपर्क करून त्यांना कनेक्ट व्हावं.